चला मित्रांनो, आता आपण थोडंसं अवघड समीकरण बघू. यामध्ये अंशस्थानातले बघू जरा. 1/3x अधिक y बरोबर 10/3 हे आहे समीकरण 1. दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 हे आहे समीकरण 2. तर आता आपल्याला यामध्ये काय करावं लागेल सांगा बघू. तर याच्यामध्ये आपल्याला साहजिकच आहे, जो y तो आपल्याला सोपं जाईल की तो आपल्याला घालवता येईल. कसं काय? कारण की याच्यामध्ये भागीला जर आपण समीकरण 1ला 4ने भागलं तर आपल्याला सोयीस्कर जाईल. चला तर मग आपण आता भागू. समीकरण 1ला 4ने भागू. तर इथे भागल्याने काय होणार? x ला आपण भागलं तर काय होणार? 1/3च आहे, म्हणून 4ने भागल्यावर 4 गुणीला काय होणार? 3. मग हा गुणीला x असाच राहणार. पुन्हा 4ने याला भागलं म्हणजे y छेदस्थानी काय येणार? 4 येणार, म्हणजेच 1/4 येणार बरोबर 10/3 आहे. मग याला मी जर भागलं तर तो काय होणार? 4 गुणीला 3. आलं का लक्षात? हे बघा, व्यवस्थित लक्ष द्या आणि खूप सोपं आहे. याच्यात जास्त कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त शांत डोक्याने काम करायचं आणि मी जेवढे तुम्हाला शिकवतो त्याचा सराव करायचा घरी. बघून बघून तुम्ही स्वतः नोट डाऊन करायचं, लिहायचं आणि समजून घ्यायचं. स्वतः तुम्ही उतरवा, तेव्हाच तुम्हाला समजेल, अन्यथा समजणार नाही. नुसतं बघून कोणी काय मास्टर होत नाही गणितामध्ये. याच्यात तुम्हाला स्वतः सराव करणं गरजेचं आहे. हे गणित जवळजवळ 2 ते 3 वेळेस सराव केल्यावरच तुम्हाला व्यवस्थित समजेल, अन्यथा समजणार नाही. तर बघू आता पुढचं. बघा, 4 गुणीला 3 किती होतात? 12. 1/12x बरोबर. दुसऱ्याला हा छेदस्थानी 4 आहे, म्हणजे 1/4 गुणीला y बरोबर 10/12 किती होते आपले? 3. मग 4×3=12. 12ने 4ने भागलं तर मग 10/12 हे समीकरण आहे तिसरं. आता समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू बरोबर. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू की जेणेकरून आपल्याला y हा गमवता येईल. मग 1/12 हा कुठून आला? समीकरण 3चा गुणीला x अधिक 1/4y बरोबर 10/12. आता वजा करायचं आहे. बघा, इथं मी वजाबाकी केली. मग अधिकाचं काय होतं? इथे वजा होतं. मग दुसरं समीकरण काय माझं? 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 वजा केले मी. कंसात इथं वजा केलं. बघा, अधिकाचं मी वजा हे केलं. इथे अधिक, त्याचं वजा, आणि इथे पण वजा. आता मला सांगा, वजाबाकी करताना आपल्याला काय महत्त्वाचं असतं? छेदस्थानी आपल्याला समान असणं गरजेचं असतं. तर 1/12 वजा 2x म्हणजे कंसातून एक जी कॉमन होती ती मी बाहेर काढली. आलं लक्षात? काय केलं इथे? 1/12x वजा 2x केला. मग x कॉमन आहे म्हणून मी ते कंसाच्या काय केलं? बाहेर केलंय. मग 1/12 वजा 2 कंस पूर्ण x बाहेर घेतला. हे तर गमवलंय आपण, ज्याचं 0 आलं. मग ते तर काय मी लिहिलं नाही. लिहिलं नाही लिहिलं तरी सारखंच आहे बरोबर. आता 10/12 वजा 11/4 याच्यामध्ये छेद समान गरजेचं असतो. ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी करतो तेव्हा छेद समान असणं गरजेचं असतं. पुढे बघू. हे बघा मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे काय केलंय मी? छेद समान केलेलं आहे. इथे लक्ष द्या. इथे काय होतं? आपले छेद समान नाहीये. छेद समान करायला काय करावं लागतं आपल्याला? इथे काहीच नाही, म्हणजे 2/1 आहे. 1 एकाला गुणणार म्हणजे 1 येणार. 12 आहे. 12 अंशस्थानाला गुणणार म्हणजे 12 दुने 24 होणार. छेदस्थानी 1 आहे. 12 गुणीला 1 म्हणजे किती येतं? 12 बरोबर. इथे पण तसं 10/12 आहे आणि वजा 11/4 आहे. मग छेद समान करायला काय करावं लागेल? हा छेदस्थान आहे, इथे जाऊन गुणीला होणार. 10×4 वजा 11 आणि हा छेदस्थानी ह्याकडे जाऊन गुणीला होणार 12. 11×12 आणि छेदस्थानी 12×4. ओके, तेच इथे केलेले आहे. 1 वजा
2 गुणिला 12 छेदस्थानी 12 गुणिला 1 x कॉमन आहे. मग 10 गुणिला 4 वजा 11 गुणिला 12 छेदस्थानी 12 गुणिले 4. आता मग 12 दुने 24 आला 24 आणि हा 1 वजा 24 12 गुणिला 1 किती होतं 12 होतात. हा x कॉमन काढलेला आहे बरोबर. 10 गुणिला 4 किती होतात 40. 11 गुणिला 12 किती होतात 132 बरोबर. 11 दुने 22 चला 2 11 1 11 11 12 2 मिळवलं तर किती होतं 13 म्हणजे 132. छेदस्थानी 12 गुणिले 4 किती होता 12 चोक 48. तर आता x हा डाव्या बाजूला इथे ही संख्या आहे आणि उजव्या बाजूला ही संख्या आहे. यांची वजाबाकी करून काय येणार मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आणि इथे येणार 23 वजा 23 छेदिले 12 कंस पूर्ण x बरोबर इथे 40 वजा 132 आहे. हा वजा चिन्ह लागणार आणि 132 मधून 40 वजा केल्यावर किती येतात 92. ओके छेदस्थानी 48 आहेच आपला. तर x बरोबर म्हणून काय होणार x बरोबर हा छेदस्थानी इथे काय होणार गुणिले अंश स्थानाला जाणार आणि हा छेदस्थान आहे तो काय होणार अंशस्थानी तो काय होणार छेदस्थानाला येणार. मग इथे गुणिले लक्षात घ्या इथे बेरीज किंवा वजाबाकी नाहीये. काय केलं मी लक्षात घ्या इथे कंस टाकलेला आहे आणि इथे गुणिले केलेले. हा छेदस्थानी इकडे जाऊन अंश स्थानाला आला आणि हा अंश स्थानाचा छेदस्थानाला आला आणि वजाबाकीचं चिन्ह आहे. इथे गुणिले का आलं लक्षात घ्या. हे वजाबाकी म्हणून इथे जाऊन बेरीज नाही करायची. घाई गडबडीत अशा चुका नाही करायच्या त्या खूप चुका होतात. मग हा अंशस्थानी गेला आणि छेदस्थानी 92 छेदिले 48 गुणिला 12 छेदी 23. मग मला सांगा 12 1 12 12 दुने 12 चोक 48 आणि 4ने 92 ला भागलं म्हणजे 4 1 4 4 दुने 8 आणि 12 उरतं. मग 4 त्रिक 12 23 आला वजा 23 आणि इथे छेदस्थानी 23. मग 23 23 23 1 23 होतात बरोबर. मग x बरोबर किती आलंय 1 कळालं का. आता आपण x बरोबर 1 ही संख्या समीकरण 1 मध्ये टाकू ओके. आता बघू आपण बघा मित्रांनो आता इथे जी आपली x ची किंमत 1 आली होती ओके. ही संख्या समीकरण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आहे 1 छेदिला 3 x अधिक y बरोबर 10 छेदिला 3 आहे. तर 1 छेदिले 3 x ची किंमत काय आहे 1 अधिक y बरोबर 10 छेदिला किती आहे 3. तर मग 1 छेदिला 3 गुणिले 1 केलं तर काही देता 1 छेदी 3च येणार अधिक y बरोबर 10 छेदिला 3 आहे. म्हणून y बरोबर काय होणार इथे ही अधिक आहे ती इकडे जाऊन काय होणार वजा होणार बरोबर. मग 10 छेदिला 3 वजा 1 छेदिला 3. आता मला सांगा इथं छेदस्थानी काय आहे समान संख्या आहे म्हणून वजाबाकी होणार 10 वजा 1 छेदिला 3. मग y बरोबर 10 वजा 1 केलं तर काय येतात 9 आणि छेदस्थानी किती 3. मग 3 1 3 3 त्रिक 9. मग आपली y ची किंमत किती येणार y बरोबर 3. मग x आणि y यांची किंमत काय येणार 1 आणि 3. चला तर मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि तसेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.